नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक नवीन आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणलो आहे। क्वेश्चन पेपर आहे आरोग्य सेविका, जो 2017 मध्ये झालेला एग्जाम आहे तो क्वेश्चन पेपर आपण आज सॉल्व करणार आहे। त्यामध्ये नर्सिंग रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पूर्ण आपण सॉल्व करणार आहे। हा पहा 2017चा एक्झॅक्ट पूर्ण क्वेश्चन पेपर आहे पहा। तर हा पूर्ण क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप नका करू। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण हा पूर्ण क्वेश्चन पेपर असणार आहे, जो नर्सिंगचा भाग आहे तो पूर्ण कव्हर करणार आहे आपण त्यामध्ये। आणि जो कोणी एक्झामची प्रिपरेशन करणार आहे, ते नवी मुंबई असेल किंवा मग दुसरी नवीन येणारे एक्झाम असतील, तर त्या संदर्भात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे, क्वेश्चन व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर स्टार्ट करू मित्रांनो। प्रश्न पुस्तिका 2017चा क्वेश्चन पेपर आहे, तर चला पाहूया। तर यामधले आपण फक्त नर्सिंग रिलेटेड पाहणार आहे। क्वेश्चन बुकलेट हा 11वा आहे पहा। तर चला आपण क्वेश्चन जे आहेत आपले हे 61 पासून स्टार्ट होतात, तर चला डायरेक्ट 61 पाशी जाऊ। तर हा आहे क्वेश्चन नंबर 61। तर पहा यामध्ये काय विचारलेलं आहे, द मेन मीडिएटर ऑफ प्लेटलेट अधेजन इज। तर असा हा प्रश्न आहे मराठीमध्ये पहा, प्लेटलेट आसंजनाचा मुख्य मध्यस्थ कोणता आहे। तर याचं अचूक उत्तर जे आहे, याचं अचूक उत्तर पहा, वॅन विल्ब्रँड फॅक्टर म्हणून याचं अचूक उत्तर आहे। वॅन विल्ब्रँड हे त्याचं अचूक उत्तर आहे। तर अशा प्रकारचे आपण प्रत्येक क्वेश्चन पाहणार आहेत। त्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, एली सेल इज। एली सेल हे काय आहे असं हे विचारलेलं आहे। तर एली सेल हे एक न्यूट्रोफिल आहे, ठीक आहे। तर एली सेल काय आहे, न्यूट्रोफिल आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लिम्फोसायटोसिस इज फाउंड इन ऑल एक्सेप्ट। लिम्फोसायटोसिस हे सगळ्यामध्ये सापडतं, फक्त एक्सेप्ट एकामध्ये सापडत नाही आहे। तर मराठीमध्ये पहा, लिम्फोसायटोसिस खालीलपैकी एक वगळता सर्वांमध्ये आढळतो असं विचारलेलं आहे। तर हे कशामध्ये आहे, खालीलमध्ये एक आहे तो, त्याचं करेक्ट आन्सर आहे डिप्थेरिया। तर लिम्फोसायटोसिस एक्सेप्ट जे विचारलेलं आहे ते एक्सेप्ट आहे, डिप्थेरिया असं त्याचं उत्तर आहे। तर पुढचा प्रश्न आहे पहा, मायलोमा सेल्स आर प्रोड्यूस्ड इन द। तर मायलोमा सेल्स जे आहेत ते कुठं प्रोड्यूस होतात हे प्रश्न विचारलेला आहे। तर मराठीमध्ये पहा, मायलोमा सेल यामध्ये तयार होतात। तर हे कुठे तयार होतात, तर हे बोन मॅरोमध्ये तयार होतात। तर कुठे होतात, बोन मॅरोमध्ये, ठीक आहे। तर त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, इन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन CKMB हे CKMB रिचेस टू नॉर्मल लेवल। CKMB जे आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनमध्ये ते नॉर्मल लेवलमध्ये किती वेळेमध्ये येतं असं विचारलेलं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर आहे B, 72 आवर्समध्ये लेवलमध्ये येतं, ठीक आहे। तर हे झालं याचं आन्सर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन अल्काप्टन्युरिया देर इज अ डिफिशियन्सी ऑफ। अल्काप्टन्युरियामध्ये डिफिशियन्सी कशाची असती असं विचारलेलं आहे। तर ते कशाची डिफिशियन्सी असती, होमोजिनेस्टिक हायड्रोझायलेज। तर करेक्ट आन्सर काय याचं, होमोजिनेस्टिक हायड्रोझायलेज। ऑप्शन नंबर ए याचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, विच व्हायरस इज नॉट ट्रान्समिटेड पॅरेंटरली। कोणता विषाणू पॅरेंटरली प्रसारित होत नाही असं विचारलेलं आहे। तर पहा हे सगळे पॅरेंटरली म्हणजे जेव्हा आपण ब्लड ट्रान्समिशन वगैरे करतो, ट्रान्समिशन, तर त्याच्यामध्ये हे होतं का, तर त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे। तर पहा HBV ट्रान्समिट ह्याच्यामध्ये होतं, तर हे करेक्ट आन्सर याचं नसणार आहे। SCV होतं, HIV तर डेफिनेटली होतंच, तर याचं करेक्ट आन्सर आहे HEV। हे नाही होत, तर त्याचं उत्तर हे काय असणार आहे, HEV D ऑप्शन याचं हे बरोबर उत्तर असणार आहे। त्यानंतर एलायझाचा प्रश्न विचारलेला आहे पहा, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे हे त्याचं लॉंग फॉर्म आहे एलायझाचं, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे टेस्ट मे बी हेल्पफुल ड्युरिंग द डायग्नोसिस ऑफ डायबिटीज मेलाइटस टू इस्टिमेट। एलायझा चाचणी काढण्यासाठी मधुमेहाच्या निदानादरम्यान मदतनीस ठरू शकते। तर याचं अचूक उत्तर काय, याचं अचूक उत्तर इन्शुलिन, जे ऑप्शन नंबर C आहे पहा, इन्शुलिन याचं हे अचूक उत्तर आहे। त्यानंतर पुढचा आहे 69वा प्रश्न, ग्लायकोसायलेटेड HB इज इस्टिमेटेड टू।
ग्लायकोसायलेटेड HB इज इस्टिमेटेड टू, तर मराठीमध्ये पहा ग्लायकोसायलेटेड HBचा कशासाठी अंदाज काढला जातो, तर ते कशासाठी ग्लायकोसायलेटेड HBचा आपण तपासणी केली जाते, ते कशासाठी केली जाते असं विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. तर याचं अचूक उत्तर आहे इव्हॅल्युएट द ग्लायसेमिक कंट्रोल. बॉडीमधला जे आहे ग्लायसेमिक जे कंट्रोल आहे ते ओळखण्यासाठी हे याचा HB काढला जातो. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ग्लायसेमिक नियंत्रण मूल्यांकन करण्यासाठी हे काढलं जातं. तर ऑप्शन नंबर सी जे आहे याचं बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, द मोस्ट रिलायबल पॅरामीटर टू इव्हॅल्युएट आयर्न स्टेटस इन द बॉडी. मराठीमध्ये पहा शरीरामधील लोहाचे प्रमाण काढण्यासाठी सर्वात विश्वसनीय निर्देशांक कोणता आहे. बॉडीमधलं जे आयर्न आहे ते चेक करण्यासाठी तर कोणतं आपण लेवल ओळखलं जातं, तर पहा सीरम आयर्न लेवल चेक केलं जातं का, सीरम ट्रान्सफरेज का टोटल आयर्न. तर याचं करेक्ट उत्तर आहे सीरम फेरॅटिन लेवल. सीरम फेरॅटिन लेवल जेव्हा आपण चेक करतो तेव्हा आपल्याला हे बॉडीमधलं आयर्न समजून येतं. पहा फेरॅटिन नावाच्या टॅबलेट पण असतात, तर त्याहून पण तुम्ही समजून घेऊ शकता. ठीक आहे, तर हे झालं याचं 70व्याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, दिस एन्झाईम लेवल इज सीरम इन्क्रीजेस फ्रॉम आफ्टर हार्ट अटॅक. पहा सीरममधील हा एन्झाईम स्तर हृदयाच्या झटक्यानंतर वाढतो. हा लेवल जे आहे तो वाढतो म्हणून असं सांगितलं आहे जेव्हा हार्ट अटॅक होतो तेव्हा. 71 याचं उत्तर आहे. तर तेव्हा काय होतं, हे जे आहेत SGOT, त्यानंतर LDH, त्यानंतर CPKMB, हे तिन्ही प्रकारचे एन्झाईम हे जे आहेत हे वाढतात. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, त्यानंतर हे सीरम SGOT, त्यानंतर CPKMB, हे प्रकारचे तिन्ही वाढतात. तर हे याचं ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. त्यानंतर विटॅमिन के डिपेंडंट गॉक्युलेशन फॅक्टर आर. विटॅमिन के अवलंबित साकलन घटक खालीलपैकी एक वगळता सर्व आहेत असं प्रश्न विचारलेला आहे. तर पहा याच्यामध्ये ऑप्शन नंबर कोणतं बरोबर आहे, तर ऑप्शन नंबर याच्यामध्ये हा बी बरोबर आहे. कोणता आहे, बी. ठीक आहे, फॅक्टर बीचा. ओके, तर हे झालं 72वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न 73वा पहा, अ क्लिनिकल लॅबोरेटरी मे हॅव फॉलोइंग सेक्शन. क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये खालील प्रकारचे विभाग असू शकतात असं विचारलेलं आहे. तर खालील प्रकारचे कोणते कोणते विभाग आहेत, आता हे सगळ्यांनाच उत्तर यायला पाहिजे कारण हे खूप सोपं उत्तर आहे. तर पहा याच्यामध्ये क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये सगळ्याच गोष्टी कळतात, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर याचं अचूक उत्तर कोणतं असणार आहे, डी याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विच सॅम्पल्स आर प्रोसेस्ड इन अ रुटीन क्लिनिकल लॅबोरेटरी. रुटीन क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये कोणते सॅम्पल जे आहेत ते प्रोसेस केले जातात असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे, सगळ्यांनाच माहीत असणार आहे. तर ऑल ऑफ द अबोच असणार आहे, कारण क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये युरिन चेक केलं जातं, त्यानंतर स्टूल चेक केलं जातं आणि ब्लड पण चेक केलं जातं. तर याचं अचूक उत्तर काय असणार आहे, लघवी, संडास आणि रक्त तिन्ही पण, म्हणजे वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर ड. त्यानंतर 75वा याच्यामध्ये ऑप्शन आहे पहा प्रश्न, सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्त गोळ्या करण्याच्या नळ्याचा वापर केला जातो. तर इंग्लिशमध्ये पहा, इन सिरोलॉजिकल डायग्नोसिस विच ऑफ द फॉलोइंग ब्लड कलेक्शन ट्यूब्स आर यूज्ड. सिरोलॉजिकलमध्ये कोणती ब्लड कलेक्शन ट्यूब यूज केली जाते. तर पहा याच्यामध्ये हिपॅरिन नाही करत, त्यानंतर फ्लोराईडची नाही करत, त्यानंतर प्लेन पण नाही करत, त्यासाठी केली जाते EDTA. तर त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, EDTA. त्यानंतर पुढचा प्रश्न, हाऊ मच ब्लड इज रिक्वायर्ड फॉर VDRL. VDRL ही एक टेस्ट आहे, व्हेनेरियल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी टेस्ट म्हणून याला ओळखलं जातं. VDRL पूर्ण लॉंग फॉर्म सांगतो, व्हेनेरियल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी टेस्ट असं याचं नाव आहे. तर काय अचूक नाव आहे याचं, VDRLचं, व्हेनेरियल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी टेस्ट. तर यासाठी किती रक्त आवश्यक असतं असं विचारलेलं आहे. तर यासाठी अचूक जे रक्त असतं ते 3 ml असतं. तर हे आहे ऑप्शन नंबर ए त्याचं बरोबर 3 ml. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरीची पालन करणे आवश्यक आहे. पहा आता यामध्ये खालीलपैकी कोणते
नमुने हाताळताना सावधगिरी घेतली पाहिजे. स्टँडर्ड प्रिकॉशन आर नेसेसरी टू बी ऑब्झर्व्ड वाईल हँडलिंग द विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पल्स. तर पहा आता हे सॅम्पल हाताळताना आपण काळजी घेणं गरजेचंच आहे. त्या ठिकाणी ब्लड असेल किंवा मग युरिन असेल, ब्लड असेल, स्टूल असेल, हे काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला उत्तर हे कोणतं असलं पाहिजे पहा तुम्ही त्या ठिकाणी 77चं नन ऑफ द अबोव. ठीक आहे, तर या ठिकाणचं स्टँडर्ड आन्सर. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज आर ट्रान्समिटेड थ्रू ब्लड. आता ब्लड थ्रू कोणते कोणते डिसीज ट्रान्समिट होतात हे विचारलेलं आहे. तर हे उत्तर सगळ्यांनाच माहीत असेल पाहिजे, कारण याच्यामध्ये HB आहे, HB हिपॅटायटिस होऊ शकतो, त्यानंतर HIV होऊ शकतो, हे पण होऊ शकतं. तर अचूक उत्तर आहे याचं डी, ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न 79, विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्टिव्ह बॅरियर शुड बी यूज्ड वाईल हँडलिंग ब्लड इन द लॅबोरेटरी मास्क. तुम्ही रक्ताची तपासणी वगैरे रक्त नमुने हाताळताय तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणते आवश्यकताची वस्तू वापरली पाहिजे. त्या ठिकाणी मास्क वापरला पाहिजे का, ग्लोव्ज वापरले पाहिजे का, डोळ्याचा चष्मा वापरला पाहिजे. तर सगळ्यालाच उत्तर माहिती असेल माझ्या मते, वरीलपैकी सर्व वस्तू या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. त्याशिवाय रक्त किंवा कोणती पण तपासणी आपण करू शकत नाही. ठीक आहे, तर त्यानंतर 80वा प्रश्न पुढचा पहा, यू कॅन डू विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इन द लॅबोरेटरी. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये कोणती ॲक्टिव्हिटी करू शकता. पहा आता हे खूप इझी प्रश्न विचारला आहे. तुम्ही प्रयोगशाळेमध्ये खालीलपैकी कोणती कृती करू शकता. पहा कोणती कृती करू शकता. यामध्ये लॅबोरेटरी एक खूप महत्त्वाचा डिपार्टमेंट असते, त्यामध्ये ब्लड टेस्ट वगैरे अशाच गोष्टी होतात. तुम्ही तिथं पिये पिणे, गम चिंगम म्हणजे ड्रिंकिंग बिवरेजेस, त्यानंतर च्युइंगम, त्यानंतर इटिंग वडापाव, ह्या गोष्टी तुम्ही तिथं नाही करू शकत. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी याचं अचूक उत्तर काय असणार आहे, नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर डी, नन ऑफ द अबोव. वरीलपैकी कोणताही नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न विचारलेला आहे, रेफ्रिजरेटर खालीलपैकी कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतो. खूप जणाला माहिती असेल, बऱ्याच जणाला माहिती नसेल. 3700 तर नसणार आहे, 2037 पण नसणार आहे, 28 पण आणि 820 पण. यामध्ये एक उत्तर आहे, तर करेक्ट उत्तर यामधलं कोणतं आहे, 820 आहे. रेफ्रिजरेटरचं उत्तर करेक्ट आहे, 820 असतं. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी 28 पण असतं आणि 820 पण असतं. ठीक आहे, तर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, इफ द pH ऑफ द सोल्युशन इज न्यूट्रल देन द pH विल बी. सोल्युशन pH सोल्युशन न्यूट्रल असेल तर ते pH किती असेल, तर तो युजली न्यूट्रल असलेला 7 असतो. तर याचं अचूक उत्तर किती असणार आहे, 7 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण, इन्फेक्शियस वेस्ट इज डिस्कार्डेड इन विच बॅग. संक्रमक कचरा कोणत्या कचरापेटीमध्ये टाकला जातो किंवा घालावा. जो इन्फेक्शियस असतो आपण ब्लॅकमध्ये टाकत नाही, त्यानंतर ग्रीनमध्ये पण टाकत नाही, त्यानंतर पुढं कशामध्ये आहे, ब्ल्यूमध्ये पण टाकत नाही. उरला एकच ऑप्शन जे रेडमध्ये टाकतो. ॲक्च्युली इन्फेक्शन येल्लोमध्ये टाकतो, पण ट्युबिंग्स वगैरे दुसऱ्या काही जे असतील ते रेडमध्ये पण टाकले जातात, त्यासाठी रेड ऑप्शन आहे यामध्ये. त्यानंतर पुढचं आहे, डेंग्यू ट्रान्समिटेड बाय. डेंग्यू यामधून प्रसार होतो. तर डेंग्यू कशामधून होतो, संक्रमक पाण्यामुळं होत नाही, रक्तदानमुळं होत नाही, वालुमक्षिका चावणे म्हणजेच बाईट ऑफ सँडफ्लायमुळं होत नाही. तर तो काय चावल्यामुळं होतो, डेंग्यू हा मच्छर चावल्यामुळं होतो. तर मच्छर चावण्यामुळं हा डेंग्यू होतो. तर याचं अचूक उत्तर असणार आहे मच्छर चावणे. त्यानंतर पुढील प्रश्न, विडाल टेस्ट. विडाल चाचणी खालीलपैकी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते. विडाल टेस्ट इज डन फॉर द विच डायग्नोसिस किंवा डायग्नोसिस ऑफ विच डिसीज. तर कशासाठी विडाल टेस्ट केली जाते. ही विडाल टेस्ट खूप कॉमन आहे आणि खूप महत्त्वाचा पण प्रश्न आहे. हे जे केलं जातं ते टायफॉईड या आजाराला ओळखण्यासाठी विडाल टेस्ट केली जाते. लक्षात असू द्या, टायफॉईड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द वर्किंग टेबल ऑफ द लॅबोरेटरी शुड बी क्लीनड अँड डिसइन्फेक्टेड युजिंग. जे कामामध्ये प्रयोगशाळेमध्ये काम करण्याचा टेबल आहे तो कशाने निर्जंतुक करायला हवा, म्हणजे स्वच्छ करायला हवा असं विचारलेलं आहे. तर तो कशाला करायला पाहिजे, 1% सोडियम हायपोक्लोराईड. याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी आहे पहा,
1% सोडियम हायपोक्लोराईडने तो स्वच्छ केला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, द ग्लासवेअर इन द लॅबोरेटरीमध्ये काचेच्या वस्तूचं पुढे, ठीक आहे, डॅश डॅश, तर मस्ट बी क्लीन आफ्टर यूज. त्यानंतर दुसरा आहे स्टरलाइज्ड आफ्टर क्लिनिंग, शुड बी हँडल्ड विथ द केअर, किंवा ऑल ऑफ द अबोव. पहा आता हे काचेची वस्तू आहेत तर तुम्हाला काय करायला पाहिजे, क्लीन पण केले पाहिजे, स्टराईल पण केले पाहिजे आफ्टर क्लिनिंग. त्यानंतर हँडल बी सांभाळून वापरले पाहिजे कारण फुटू शकतात. त्यासाठी याचं अचूक उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर डी असणार आहे, वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय विचारला आहे, रूटीन हँड हायजीन शुड बी परफॉर्म्ड इन विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. खालीलपैकी कोणत्या स्थितीमध्ये नियमित हाताची स्वच्छता करायला हवी किंवा करणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न सगळ्यालाच माहीत असला पाहिजे. बिफोर अँड आफ्टर कॉन्टॅक्ट विथ पेशंट, आपण जर पेशंटला जर टच करून आलो तर हात धुणं गरजेचं आहे. बिफोर वॉशिंग अँड रिमूव्ह ग्लोव्ज, ग्लोव्जच्या अगोदर ग्लोव्ज काढल्यानंतर पण हात धुणं गरजेचं आहे. आफ्टर कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ अ पेशंटच्या रक्ताला जर कॉन्टॅक्ट टच झाला तर पण धुणं गरजेचं आहे. तर मग याच्यामधले वरचे जे तिन्ही ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. त्यासाठी आपण काय करतो, शेवटचा ऑप्शन ऑल ऑफ द अबोव याला करेक्ट करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, विच कलर बॅग इज यूज्ड फॉर नॉन इन्फेक्शियस वेस्ट. तर पहा नॉन इन्फेक्शियस वेस्टसाठी कोणता कलर बॅग यूज केला जातो. पहा ब्लॅक केला जात नाही, रेड पण केला जात नाही आणि येलो पण केला जात नाही. हे दोन जे आहेत आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. हे जे आहेत इन्फेक्शियससाठी असतात, त्यामुळं रेड आणि येलो तर नसणारच. उरला ऑप्शन कोणता, ब्ल्यू. तर याचं अचूक उत्तर असणार आहे ब्ल्यू. असंक्रमक कचऱ्यासाठी कोणत्या रंगाचा बॅग वापर करावा, तर तो निळा असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रिगार्डिंग बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. बायोमेडिकल कचरा हाताळताना संबंधित खालीपैकी काय योग्य नाही आहे असं विचारलेलं आहे. काय योग्य नाही आहे, ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये काय आहे, तर ऑल वेस्ट कॅन बी कलेक्टेड इन अ वेस्ट कंटेनर, वेस्ट शुड बी सेग्रिगेटेड, वेस्ट कॅन बी कलेक्टेड इन अ. तर पहा याच्यामधलं कंटेनरमध्ये करायला पाहिजे, सेग्रिगेट म्हणजे सेपरेट केलं पाहिजे, आणि ऑल वेस्ट कॅन बी कलेक्टेड इन अ ब्लॅक बॅग हे चुकीचं आहे. सगळाच कचरा काळ्या बॅगमध्ये कलेक्ट करायचा असतो का, नसतो. येलो आहे, ब्ल्यू आहे, ब्लॅक आहे, रेड आहे, ह्या सगळ्यामध्ये आपण सेपरेट करतो. तर याचं उत्तर हे असणार आहे सी ऑप्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न, टेम्परेचर कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. तर टेम्परेचर कंट्रोल ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये खूप महत्त्वाचा असतो, तो आहे इन्क्युबेटर. इन्क्युबेटर जे असते ते टेम्परेचर कंट्रोलसाठी खूप महत्त्वाचं असते. तर ऑप्शन नंबर ए असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आफ्टर एक्सपोजर टू ब्लड द PEP शुड बी स्टार्टेड विदिन. रक्ताच्या उद्भसनानंतर PEP डॅश डॅश दरम्यान चालू करायचा आहे किंवा करायला हवे. तर किती करायला हवे, 2 तास. ठीक आहे, 2 तास. तर याचं करेक्ट उत्तर आहे 2 तास. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट यामध्ये कोणता आहे असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणते कार्बोहायड्रेट आहे असं विचारलं आहे. तर पहा कार्बोहायड्रेट हे ग्लुकोज असतं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ग्लुकोज. तर त्यानंतर पुढचा प्रश्न, विच डिसीज इज स्प्रेड बाय मॉस्किटो. परत हा याच्यावरच क्वेश्चन पडलेला आहे. अगोदर डेंग्यूवर होता, त्यानंतर आहे पहा जॉन्डिस नाही होणार, त्यामुळं अनिमिया नाही होणार, आणि टायफॉईड पण नाही होणार. तर काय होणार, मलेरिया. तर याचं अचूक उत्तर काय आहे, मलेरिया असणार आहे. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, फक्त तुम्हाला हे क्वेश्चन समजला पाहिजे. मच्छरमुळे कोणता आजार पसरतो. कावीळ नाही होत, पांडुरोग नाही होत, टायफॉईड नाही होत, तर तो मलेरिया होत असतो. ऑइल इज, तेल हे काय आहे, तर तेल काय आहे, हे फॅट आहे. तेल ही चरबी आहे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे बी ऑप्शन, तेल हे चरबी आहे. त्यानंतर शुगर फाउंड इन DNA इज, DNA मध्ये आढळणारा शुगर कोणता असतो. DNA मध्ये आढळणारा शुगर कोणता असतो, सांगा बरं पटकन. डीऑक्सिरायबोज. कोणता असतो, डीऑक्सिरायबोज हा शुगरमध्ये आढळणारा असतो. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर पुढचा, एनर्जी स्टोअर्स हाऊस ऑफ द सेल इज, खूप महत्त्वाचा आहे, मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यांना माहीत असला पाहिजे, मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल, त्यालाच म्हटलं जातं
एनर्जी स्टोअर हाऊस ऑफ द सेल. करेक्ट आन्सर इज मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आर फाउंड इन. इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आर फाउंड इन फॅटमध्ये. खूप फॅटमध्येच फॅटी ॲसिड फाउंड होतं. प्रश्न समजला तर उत्तर लगेच समजून येऊन जाईल तुम्हाला. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन जर शरीरामध्ये कमी झालं तर काय होतं, त्यामुळं ॲनिमिया होतो. खूप सोपं आहे. जॉन्डिस नाही होणार, टायफॉईड फिवर होणार नाही, ऑल ऑफ द अबव पण नसणार आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर ॲनिमिया असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, डेफिशियन्सी ऑफ इन्शुलिन कॉजेस. इन्शुलिनमुळं काय होतं, तर इन्शुलिनमुळे डेफिशियन्सीच्या कमतरतेमुळे काय होतं, डायबिटीज मेलायटस होतं. ऑप्शन नंबर ए, मधुमेह जो इन्शुलिनच्या कमतरतेमुळं होतो. तर अशा प्रकारचे आपण 60 ते 40 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत जे विचारलेले आरोग्य सेविकामध्ये महत्त्वाचे 2017च्या क्वेश्चन पेपरमधले कव्हर केलेले आहेत विथ आन्सर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर क्वेश्चन समजले नसतील तर परत एकदा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. तुम्हाला पूर्ण प्रश्न समजून जातील. आणि खूप महत्त्वाचे प्रश्न तर यामधले काही असे प्रश्न आहेत ते प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात. फॉर एक्झाम्पल काही डायबिटीजचे एक्झाम क्वेश्चन झाले, काही त्यानंतर मग सेल्सचे झाले, ॲनिमियाचे झाले, त्यानंतर WBCचे झाले. असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये विचारलेले आहेत एक्झाममध्ये. त्यासाठी परत एकदा व्हिडिओ पाहून घ्या. आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. हा पहिला आपण घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही याला चांगला रिस्पॉन्स दिला या व्हिडिओला तर आपण दुसरा पण व्हिडिओ घेऊन येऊ. जर यामध्ये तुम्ही चांगले कमेंट्स आणि लाईक्स वगैरे केलं आणि जर तुम्ही हे चॅनलला सबस्क्राईब केलं तर ते पण तुम्हाला फायदा होऊन जाईल. तुम्ही याच्यामध्ये जे काही नवीन अपडेट आहेत आणि महत्त्वाचे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर या आपल्या चॅनलवर येत असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि तुमचे जे काही कलिग वगैरे असतील त्या कलिगला पण ह्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनी स्पर्धा परीक्षेची सरळ सेवेची तयारी करत असतील तर त्यांना पण या चॅनलचा फायदा होईल आणि त्यांना पण याचा लाभ होईल. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.